वेलकम टू लोटस क्रिएशन. आज आपण बघणार आहोत प्राजक्ता फ्लॉवर नेकलेस. तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं आपण बघून घेऊया. इथे राईस पल लागतील. साईज मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेन. पण हे ग्लास पल्स आहे, तुम्ही बघू शकता. नंतर आपल्याला 6 mm क्रिस्टल लागतील, 0 mm गोल्डन बीड्स, 20 गॉजची वायर, 30 गॉजची किंवा 0.3ची रॅपिंगला वायर, 5 mm गोल्डन बीड्स लागतील आपल्याला आणि जूल्स. आणि आपल्याला दोरी पण लागेल नेकलेस अटॅच करायला. मी याच्यात दाखवली नाही आहे. तर चला बनवूया. इथे मी साधारणतः 6 ते 7 इंच वायर कट करून घेतली आहे, 0.3 mm वाली. आता आपण फुलं बनवूया. तर इथे ग्लास पल घालते आणि 0 mm गोल्डन बीड्स घालायचा आहे. आणि आपण परत ग्लास पलमधनं फक्त बाहेर काढायचं आहे, गोल्डन बीड्समधनं नाही, कारण मग तो लॉक होतो. तर ह्याप्रमाणे आपल्याला फ्लॉवर बनवायचं आहे. फक्त गॅप ठेवू नका 2 बीड्सच्या मध्ये. तर हे पूर्ण बनवून घ्यायचं आहे आपल्याला. इथे आपल्याला 8 टोटल लागतील असे पेटल्स बनवायला. पर्ल फ्लॉवर कसं बनवायचं ह्याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी लोड केला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही एकदा बघून घ्या. आता हे फ्लॉवर एकमेकांभोवती झाल्यावर मागच्या साईडने ट्विस्ट करून घ्यायचं आहे. ट्विस्ट केल्याने काय होतं, फ्लॉवर लॉक होतं. आणि उरलेली वायर आपल्याला मी दाखवते त्याप्रमाणेच रॅप करून घ्या. आणि आता आपल्याला 2 पर्लभोवती 1 असा वेढा घालून घ्यायचा आहे. असे टोटल आपल्याला 8 घालून घ्यायचे आहेत, कारण आपले 8 आहेत. हे तर सगळं झाल्यावर आपल्याला परत 6 mm क्रिस्टल घालायचं आहे आणि खालच्या साईडने आणून परत तिथेच आणायचं आहे, कारण आपल्याला गोल्डन बीड्स टाकून घ्यायचे आहेत. तर टोटल इथे 10 गोल्डन बीड्स मी टाकून घेतले आणि थोडं ट्विस्ट करून मागच्या साईडने आणायचं आहे. आणि इथे तुम्ही लॉक करू नका, मी दाखवले फक्त लॉक कसं जस्ट करायचं. इथे मी तुम्हाला फ्लॉवर कसं फिटिंग करायचं ते दाखवलं आहे. तुम्ही बघू शकता आपलं छानपैकी फ्लॉवर्स तयार झाली आहेत. असे आपल्याला सुटसुटीत असे टोटल नेकलेससाठी 10 फ्लॉवर आणि 2 इयरिंगसाठी रेडी करून घ्यायचे. तुम्ही रेडी करून घेऊ शकता. आता आपल्याला 20 गॉजच्या वायरमधनं साधारणतः 8 इंचचा तुकडा घ्यायचा आहे पीस. आणि इथे 5 mm बॉल घालून घ्यायचा आहे आणि छोटा लूप बनवून घ्यायचा आहे. असा लूप बनवला तर आपल्याला फिटिंग करायला प्रॉब्लेम होत नाही. आता आपल्याला 30 गॉजची वायर साधारणतः 1 मीटर घ्यायची आहे आणि रॅपिंग व्यवस्थित दाखवलं त्याप्रमाणे करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला फ्लॉवर फिट करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे मी फ्लॉवर घेतलं आहे आणि जिथे आपल्याला गॅप आहे तिथे फक्त पर्ल्सने आपल्याला जस्ट गुंडाळून घ्यायचं आहे. फक्त थोडं टाईटली खेचून घ्या, म्हणजे आपलं फिटिंग होऊन जाईल. आणि 2दा घ्या आणि परत उलट्या साईडने घेऊन ह्या साईडला रॅप करून घ्या. आणि प्रत्येकाच्या फ्लॉवरच्या गॅप्समधनं काढायचं, म्हणजे आपलं फ्लॉवरही फिट होईल आणि बीड्स पण आपले फिट होतील.
फक्त एक काळजी घ्या, बीड्स फीड करताना वायर सगळ्या साईडने रॅप करून घ्यायची आहे, म्हणजे आपले बीड्स छानपैकी टाईट होऊन बसतील वायरभोवती. आणि आता दुसऱ्या साईडला आणायचं आहे वायर, एक टोक. परत दुसरा फ्लॉवर आपल्याला फिट करून घ्यायचा आहे सेम त्याच पद्धतीने. गॅप न ठेवता 2 फ्लॉवरच्या मध्ये जराही थोडी गॅप न ठेवावी. असे आपल्याला टोटल 10 फ्लॉवर करायचे आहेत, म्हणजे आणि एंडला परत तसंच 5 mm बीड्स घालून लॉक करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता नेकलेस आपला झाला आहे. आता तुम्ही इथे जंप रिंगच्या साहाय्याने दोरी अटॅच करू शकता. मागूनही बघू शकता आपला फ्लॉवर एका लाईनमध्ये व्यवस्थित फिट बसला आहे. इथे 20 गॉजची वायर का घ्यायची, कारण त्याने फ्लेक्झिबिलिटी येते. गळ्याभोवती जसा कस्टमरला हवा त्याप्रमाणे तो ॲडजस्ट करू शकतो. 18 गॉजची वायर घेतली तर थोडा नेकलेस स्टिफ होऊन जाईल. जर तुम्हाला हा नेकलेसचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.